नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे असा झणझणीत सार. फिश करीसुद्धा त्याच्यासमोर फिकी पडेल. तसेच कॅल्शियमयुक्त फिश, त्या फिशचे नाव मी तुम्हाला पुढे सांगते. या फिशला भरपूर मांस आहे आणि काटा एकच. मोठी माणसंच काय, लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि डॉक्टरसुद्धा सांगतात ही फिश खायला. बघा बरं, ही फिश बघून तुम्हाला काही नाव सुचतं आहे का? आणि ही फिश अशी आहे, साफ करायची झंझट नाही. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची. 1 लिंबाच्या रसामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. 4 चमचे फिश मसाला घालून घ्यायचा. माझा हा मालवणी मसाला आहे, खास फिश फ्राय करायसाठी. किंवा रेडीमेड फिश फ्राय मसालासुद्धा मिळतो, तो घाला. याच्यामध्ये मी हिरवे वाटण घालून घेतले आहे. आले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ घालून घेते. घातलेले सर्व मसाले आता फिशला लावून चांगले मिक्स करून घ्यायचे. मसाला चांगला फिशमध्ये मुरला पाहिजे, अशा प्रकारे चांगला मसाला फिशला लावून घ्यायचा आहे. आता 15 मिनिटे याला बाजूला ठेवून पुढचे साहित्य सांगते. हिरवे वाटणमध्ये मी काय काय साहित्य घेतले ते सांगते आणि किती घेतले. 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, मुठभर कोथिंबीर आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. हा हिरवा मसाला मी 2 जागी वापरणार आहे, त्यासाठी मी एवढे साहित्य घेतले. आणि इथे मी अर्धा वाटी नारळ किसून घेतला आहे. चॉपर जारमध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक करून घेतले. टोमॅटो घेताना चांगले लाल रंगाचे आणि मोठे बघून घ्यायचे. तर इथे मी 5 टोमॅटो घेतले आहे. तुम्हाला दाखवते मी. असे कडक आणि लाल रंगाचे टोमॅटो घ्यायचे. पुढचे साहित्य, लाल मिरच्या घेतल्या आहेत मी. लाल तिखट मिरची 4 आणि 4 बेडगी मिरची. ही मिरची सुकी असल्यामुळे लगेच पेस्ट होत नाही. तर पेस्ट चांगली पातळ झाली पाहिजे, तर त्यासाठी त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं. 5 ते 6 मिनिट असेच भिजवून ठेवायचे. त्याच्यामध्ये हा त्रिफळा म्हणतात त्याला, हे 3च घ्यायचे. या त्रिफळाचा उपयोग जास्त करून फिश कढीसाठी केला जातो, पण मी फिश कढी नाही बनवणार आहे. सार असा बनवायचा की तो भाताबरोबर खूप छान लागला पाहिजे. सर्व टोमॅटो अशा मोठ्या मोठ्या फोडी करून कापून घ्यायचे आणि मोठ्या जारमध्ये घालून घ्यायचे आहेत. टोमॅटोमध्येच पाणी असल्यामुळे याच्यामध्ये वाटताना पाणी घालायची गरज नाही. भिजवलेल्या लाल मिरच्या आणि त्रिफळासुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. त्रिफळा न भिजवता डायरेक्ट घातला ना तर तो कचकच लागतो आणि पाण्यात भिजवून तो नरम पडतो. मिरची आणि टोमॅटोची मस्त अशी गंधासारखी पेस्ट झाली आहे. सार बनविण्यासाठी अशीच फाईन पेस्ट पाहिजे. खोबरेसुद्धा मी वाटून घेतले छानपैकी आणि चिंच आता मी गरम पाण्यात भिजवली. 5 मिनिट भिजून द्यावी. चांगलं आता जाड बुडाचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं. तेल चांगले गरम झाले की गॅस लगेच कमी करायचा आणि त्याच्यामध्ये 1 चमचा राई, कढीपत्ता यांची फोडणी करून नंतर कांदा घालून घ्यायचा. कांदा घातल्याबरोबर गॅसची फ्लेम लगेच मोठी करून कांदा चांगला लाल रंगाचा परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये लगेच अर्ध्या हिरव्या मसाल्याचे वाटण घालून घ्यायचे. तर 2 चमचे मी घालून घेतले. आता हा मसाला चांगलाच कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा. मालवणी मसाला 1 चमचा घालून घेतला. 1 चमचा धने पावडर घालून घेतली. परतून घेताना मसाल्याला चांगला रंग आला की लगेच त्याच्यामध्ये वाटून घेतलेली टोमॅटोची पेस्ट लगेच घालून घ्यायची. फिश करी तर आपण नेहमीच करतो. वेगळी चव पाहिजे असेल ना फिश फ्राय बरोबर खाण्यासाठी, किंवा 30 फिश कढी बनवून कंटाळा आला असेल, तर अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचा सार बनवा. टोमॅटो शिजविण्यासाठी 2 मिनिट झाकण ठेवायचे. 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे. टोमॅटोचा पूर्णपणे कच्चेपणा निघून गेल्यावर चिंच चांगली पाण्यामध्ये कुस्करून चिंचेचं पाणी गाळून घालायचे. एकदा 2 सेकंद झाकण ठेवून द्यायचे. 2 सेकंदानंतर झाकण काढल्याबरोबर इतका सुंदर सुगंध येत आहे मसाल्याचा. सर्वात शेवटला खोबऱ्याचे वाटण घालून घ्यायचे. आता हा सार बघून तुमच्या लक्षात आलंच असेल का मी कुठला सार बोलत होते. अगदी वेगळ्या पद्धतीचा बनविला आहे. याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आणि सार जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही. अशा प्रकारे गरजेपुरतेच पाणी घालून सार बनवायचा आहे. तुम्हाला सार दाखवते मी. बघा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही.
आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घालून घेतले. याच्यामध्ये फिश सोडले की फिश करी होते, पण मी फिश नाही टाकणार आहे. मला करी अशीच पाहिजे, म्हणजे सार. आंबट आणि तिखटचा बॅलन्स राहण्यासाठी 1 छोटा चमचा साखर घालून घ्यायची आणि चांगलं ढवळून घेतल्यावरती शेवटला 1 चमचा गरम मसाला घालून घ्यायचा. 1 टीस्पून चमचा आहे. गरम मसाला घातल्यानंतर फक्त 2 सेकंद उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आता याच्यामध्ये मस्तपैकी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या. अशा प्रकारचा सार भाताबरोबर खायला खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. सार भात तर झालाच आहे. आता फिश तळायला घेऊया. तेल चांगले कडकडीत गरम झाले. गॅसची फ्लेम कमी करून आता एक एक मच्छीचे तुकडे आपण तळायला घेऊया. आता तुम्हाला मी सांगते ही मी कुठली मच्छी घेतली आहे. या मच्छीला बेबी शार्कसुद्धा बोलतात आणि मुशीसुद्धा नाव आहे. मच्छीला भरपूर मांस असते आणि एकच काटा असतो आणि भरपूर कॅल्शियम. सर्वात महत्त्वाचं, ही मच्छी 12ही महिने मिळते. 12ही महिने मिळत असल्यामुळे खिशाला परवडते सुद्धा, स्वस्तसुद्धा मिळते. 15 दिवसातून एकदा तरी ही मच्छी खावी. भरपूर कॅल्शियम असते याच्यामध्ये. साफ करायची झंझट नसते, झटपट होते, चवीला तर खूप सुंदर लागते. या फिशची ग्रेव्हीसुद्धा बनवता येते. अगदी मटणासारखी लागते. तुम्ही करून बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर तीसुद्धा रेसिपी मी दाखवू शकते. मला कमेंट्स करून सांगा. ही बघा आपली संडे स्पेशल थाळी. भरपूर कॅल्शियमयुक्त मुशी, आंबट तिखट सारभात, थंडळी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.